Hello everyone. In last lecture we see what is meant by antacid, their ideal characteristics and also their classification. And we study the examples of the aluminium containing antacid and calcium containing antacid. Okay. Let's we start the next point, that is magnesium containing antacid. What is magnesium containing antacid? We know that magnesium containing antacid also the non-systemic antacid. ओके, हे सुद्धा कसं आहे, नॉन सिस्टेमिक अँटॅसिड आहे. त्यामुळे कसं होणार, आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही. ओके. नंतर काय म्हणते, दे आर वॉटर इन्सोल्युबल. वॉटरमध्ये कसं असते, इन्सोल्युबल, आणि त्यामुळे ते कोणती ॲक्शन दाखवतं, लॅक्झेटिव्ह ॲक्शन दाखवतं. लॅक्झेटिव्ह ॲक्शन म्हणजे इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल. जे काही फिसेस आहेत, जे काही इंटेस्टाईनमध्ये असतील, त्याला एक्झिट करायचं काम कोण करत असतं, हे लॅक्झेटिव्ह ॲक्शन. आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेली ती लॅक्झेटिव्ह ॲक्शन कोण दाखवते, पर्टिक्युलरली हा Mg मॅग्नेशियम कॅटायन काय दाखवतं, लॅक्झेटिव्ह ॲक्शन शो करत असतं. का, कारण की ते आपल्या ते कसे असतात, वॉटर इन्सोल्युबल, आणि ते कसे होतात, स्लोली ॲब्झॉर्ब होतात. आलं लक्षात, स्लोली ॲब्झॉर्ब झाल्यामुळे ते कसे करणार, त्याची जी ॲक्शन आहे ती कोणती परफॉर्म करणार, तो लॅक्झेटिव्ह ॲक्शन दाखवणार. आणि अजून हे एक्सक्रीटेड बोथ किडनी as well as through feces. काय म्हणते, फिसेस आणि किडनी, युरिन थ्रू आणि फिसेस थ्रू सुद्धा काय करतं, तर एक्झिट होतं, म्हणजे एक्सक्रीट केलं जातं. आलं लक्षात, फ्रॉम द बॉडी. आणि ज्या पर्सनला किडनी रिलेटेड किंवा रिनल डिसफंक्शनिंग किंवा किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, रिनल फेल्युअरचा त्रास होत असेल, तर त्या पर्सनला आपण मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड देऊ शकत नाही. का, कारण की ते मॅग्नेशियम कसा राहतो, युरिन थ्रू एक्सक्रीट होतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर किडनी फेल्युअर किंवा रिनल फेल्युअरचा त्रास असेल, तर त्या ठिकाणी जर आपण मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड दिलं, तर त्या ठिकाणी काय होणार, मॅग्नेशियमची पॉयझनिंग होईल. का, कारण की तो किडनीच्या बाहेर पडणारच नाही, तिथंच साठून त्याची काय होऊ शकते, पॉयझनिंग होऊ शकते. म्हणून ज्या पर्सनला किंवा ज्या पेशंटला रिनल फेल्युअरचा त्रास होत असेल, त्या पर्सनला आपण मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग त्यामधलं आपण पहिलं एक्झाम्पल बघू, मॅग्नेशियम कार्बोनेट. मॅग्नेशियम कार्बोनेट, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे MgCO3. काय आहे, MgCO3. त्याचं सिनोनिम आहे मॅग्नेसाइट कार्बोनिक ॲसिड. कोणता आहे, मॅग्नेसाइट कार्बोनिक ॲसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे MgCO3. काय आहे, MgCO3. आता बघा त्याच्या प्रॉपर्टीज कसं असते, हे लाईट व्हाईट कलर पावडर. कसं राहते, पावडर फॉर्म मध्ये असते, लाईट पावडर असतं, कलर त्याचा व्हाईट असतं, ओडरलेस असती, आणि त्याची सोल्युबिलिटी जर बघितली तर कशामध्ये इन्सोल्युबल असतं, वॉटरमध्ये इन्सोल्युबल, जे की आपण आधीच बघितलं होतं. कसं आहे ते, वॉटरमध्ये इन्सोल्युबल. नंतर ते बघा, जर त्याला आपण डायल्यूट ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह केलं, काय केलं, डायल्यूट ॲसिडमध्ये जर डिझॉल्व्ह केलं, तर ते काय रिलीज करतं, CO2 गॅस रिलीज करतं. आणि CO2 गॅस रिलीज झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतील, बबल्स. त्या बबल्सला आपण काय म्हणतो, इफरवसन्स. काय म्हणतो, इफरवसन्स. राहील लक्षात. काय म्हणतो, जेव्हा आपण आपल्या मॅग्नेशियम कार्बोनेटला कशासोबत डिझॉल्व्ह करू, डायल्यूट ॲसिड सोबत जर मिक्स केलं, तर त्या ठिकाणी काय होतं, CO2 गॅस रिलीज होतो. आणि जेव्हा CO2 गॅस रिलीज होईल, तेव्हा त्या ठिकाणी ते कशाच्या फॉर्ममध्ये दिसेल, बबल्सच्या फॉर्ममध्ये दिसतील. आणि त्या बबल्सलाच आपण काय म्हणतो, इफरवसन्स. काय म्हणतो, इफरवसन्स, बुडबुडे टाईप. ओके. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी त्याची, ती म्हणजे इट डिकम्पोजेस ऑन हिटिंग टू द मॅग्नेशियम ऑक्साईड. बघा रिएक्शन काय होते, मॅग्नेशियम कार्बोनेट MgCO3, त्याला आपण काय केलं, हीट केलं. जर हीट केलं तर त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन. काय होणार, डिकम्पोजिशन. आणि मॅग्नेशियम कार्बोनेटला जेव्हा हीट केलं, त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन. आफ्टर डिकम्पोजिशन इट गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला MgO प्लस रिमूव्हल ऑफ CO2. आणि लक्षात बघा, बॅलन्स करा रिएक्शन. Mg आहे, एक कार्बन आहे आणि 3 ऑक्सिजन. हे झालं आपला मॅग्नेशियम ऑक्साईड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते, MgO. काय राहते, MgO. राहील लक्षात. रिएक्शन MgCO3
अंडरगोज डिकम्पोजिशन व्हाईल हिटिंग. जर त्याला आपण जास्त वेळ हिटिंग केलं, हीट केल्यानंतर तो काय होणार, डिकम्पोज होणार आणि काय देणार, मॅग्नेशियम ऑक्साईड अँड CO2 गॅस काय होणार, रिलीज. आता बघू आपण त्याचे युजेस. हे झाला त्याच्या प्रॉपर्टीज. मॅग्नेशियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला MgCO3, सिनोनेम मॅग्नेसाइट, कार्बोनिक ऍसिड. प्रॉपर्टीज, कलर व्हाईट आहे, नेचर लाईट पावडर, ओडर ओडरलेस, नंतर सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर. नंतर काय म्हणते, जेव्हा आपण त्याला डायल्यूट ऍसिड सोबत डिझॉल्व्ह करू तेव्हा ते काय करतं, बबल्स रिलीज करतं आणि ते बबल्स कोणाचे असतील, CO2 चे. आलं लक्षात. नेक्स्ट, इट डिकम्पोजेस ऑन हीटिंग टू मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम कार्बोनेटला जेव्हा आपण हीट केल्यानंतर त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन, आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर तो काय देणार, मॅग्नेशियम ऑक्साईड. आलं लक्षात. ही काय झाली त्याच्या प्रॉपर्टीज. आता बघू आपण त्याचे युजेस. मला सांगा युजेस काय असतील. पहिले सिंपल, गुड. पहिला यूज काय असणार, ऑब्विसली ॲज अ अँटॅसिड. कसं राहणार हे, अँटॅसिड. पहिला यूज काय त्याचा, अँटॅसिड. मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम ही लॅक्झेटिव्ह ऍक्शन सुद्धा परफॉर्म करतं, त्यामुळे त्याचा यूज काय राहणार, ॲज अ लॅक्झेटिव्ह. आलं लक्षात. कोणता यूज आहे, सेकंड. पहिला आहे अँटॅसिड, दुसरा आहे लॅक्झेटिव्ह, तिसरा काय राहणार मला सांगा. आता पहिला अँटॅसिड झाला, दुसरा लॅक्झेटिव्ह, तिसरा काय, ॲब्रेसिव्ह इन टूथ पावडर. abrasives in tooth powder and last in the silver polishes. नेक्स्ट यूज काय त्याचा, इन सिल्वर पॉलिशेस. आलं लक्षात. बघा त्याचे यूज, मॅग्नेशियम कार्बोनेटचे यूज, एक तर अँटॅसिड, त्याला आपण वीक अँटॅसिड सुद्धा म्हणू, नंतर लॅक्झेटिव्ह किंवा लॅक्झेटिव्हला आपण सलाईन कॅथरॅटिक सुद्धा म्हणू शकतो, नंतर ॲब्रेसिव्ह इन टूथ पावडर अँड इन सिल्वर पॉलिशेस. हे सगळे जे काही मी शिकवत आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करत चला, जे आणि ह्याच तुमच्या काय झाल्या, नोट्स. ओके. त्यामुळे व्यवस्थित लिहून घेत चला या सगळे कन्सेप्ट. त्याला आपण म्हणतो युजेस. कशाचे, मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. ज्याचं एक्झाम्पल बघितलं होतं कोणतं आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट. आलं लक्षात. युजेस रिपीट करते. पहिला काय आहे, अँटॅसिड, दुसरा लॅक्झेटिव्ह, तिसरा आहे ॲब्रेसिव्ह इन टूथ पावडर आणि चौथा आहे इन सिल्वर पॉलिशेस. हे काय झाले त्याचे युजेस. कशाचे, मॅग्नेशियम कार्बोनेट. आता आपण बघू की मॅग्नेशियम कार्बोनेट जेव्हा डिकम्पोजिशन झालं तेव्हा काय काय होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता आपण बघू मॅग्नेशियम ऑक्साईड काय असतं आणि त्याचं सिनोनेम काय आहे आणि त्याचा प्रॉपर्टीज काय आहेत ते. मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडचा आपण आत्ताच बघितलं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, MgO. त्याचं सिनोनेम आहे मॅग्नेशिया. काय आहे सिनोनेम त्याचं, मॅग्नेशिया. नेक्स्ट प्रॉपर्टी बघू. जसं आपण आधी पण बघितलं होतं, एक दोन फॉर्ममध्ये ॲल्युमिनियम जेल सुद्धा काय होतं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल सुद्धा दोन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तसं हा सुद्धा काय आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड दोन फॉर्ममध्ये असतो, जो की काय आहे, लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड आणि हेवी मॅग्नेशियम ऑक्साईड. फक्त त्यामध्ये डेन्सिटीचा फरक असतो, बाकी त्याच्या प्रॉपर्टी सगळ्या सारख्या असतात. लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड हे खूप बल्की टाईपमध्ये असतं. आलं लक्षात. मग त्याचा कलर ओडर कशी असणार, ओडरलेस. सोल्युबिलिटी कशी असणार, इनसोल्युबल इन वॉटर. आणि ते काय करतं, हवेमधलं मॉइश्चर आणि CO2 काय करतं, ॲब्झॉर्ब करतं. जेव्हा आपण मॅग्नेशियम ऑक्साईडला एअर सोबत मिक्स करू किंवा उघडं ठेवू सिम्पली, ठीक आहे, तेव्हा तो काय करणार, हवेमधलं जे काही मॉइश्चर आणि CO2 आहे ते काय करतं, त्याला ॲब्झॉर्ब करतं. कशाला, मॅग्नेशियम ऑक्साईडला. हे काय झालं त्याच्या प्रॉपर्टी. सिंपल प्रॉपर्टी आहेत. काय म्हणजे दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. कोणतं आहे, दोन फॉर्म आहेत त्याचे फिजिकल फॉर्म, एक तर लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड आणि हेवी मॅग्नेशियम ऑक्साईड. त्या दोघांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत, फक्त त्यांच्या डेन्सिटीमध्ये काय राहतं, फरक. आलं लक्षात. मी तुम्हाला सांगितलं की मॅग्नेशियम हे कोणती ॲक्शन दाखवत असतात, लॅक्झेटिव्ह ॲक्शन दाखवत असतात, म्हणून ते काय कॉज करू शकतात, जर जास्त आपण कंटिन्युअस घेतलं तर डायरिया सुद्धा कॉज होऊ शकतो. आलं लक्षात. मग नंतर बघा बरं त्याचा युजेस काय आहे. एक तर अँटॅसिड इन लोअर डोस, ठीक आहे, कमी डोसमध्ये दिलं तर अँटॅसिड म्हणूनही यूज होतं.
हायर डोसमध्ये लॅक्झेटिव्ह ॲक्शन दाखवतं. लॅक्झेटिव्ह ॲक्शन म्हणजे इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस और एक्झिस्ट ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल. ओके. नेक्स्ट इन द डेंटिफ्रायसिस. डेंटिफ्रायसिस मीन्स ॲज अ क्लिनिंग अँड पॉलिशिंग ऑफ द टीथ. ठीक आहे. दातांच्या स्वच्छतेसाठी जे यूज करतो आपण त्याला आपण काय म्हणतो डेंटिफ्रायसिस. त्या ठिकाणी मग ते टूथपेस्ट असतं, टूथ पावडर असेल. ठीक आहे. ह्याचा इन्ग्रेडियंट म्हणून काय यूज करतो आपण मॅग्नेशियम ऑक्साईड. अँड लास्ट म्हणजे ह्याचं मेन कंटेंट कशात आहे युनिव्हर्सल अँटीडोट म्हणून आहे. युनिव्हर्सल अँटीडोट म्हणजे असा अँटीडोट जेव्हा आपल्याला एखाद्या पॉयझनचा कॉज माहीत नसतो. ठीक आहे. पॉयझन कशामुळे झालं. ठीक आहे. ते एखाद्या वेळेस बॉडीमध्ये पॉयझन होते आणि तेव्हा ते पॉयझनचं रिझन माहीत नसतं, तेव्हा आपण त्या पेशंटला काय देतो युनिव्हर्सल अँटीडोट. त्या युनिव्हर्सल अँटीडोटचे कंटेंट कशापासून तयार होतो युनिव्हर्सल अँटीडोट. एकदम मॅग्नेशियम ऑक्साईड, टॅनिक ॲसिड आणि चारकोल. कोणते कोणते मॅग्नेशियम ऑक्साईड, टॅनिक ॲसिड आणि चारकोल ह्या तिघांचं मिळून काय तयार होते युनिव्हर्सल अँटीडोट. आणि हा युनिव्हर्सल अँटीडोट आपण कशासाठी यूज करतो टू ट्रीट पॉयझन और टू काउंटरॅक्ट द पॉयझन. पॉयझनला काउंटरॅक्ट करण्यासाठी काय करतो याचा यूज करत असतो. राहील लक्षात. हे काय आहेत प्रॉपर्टी आणि युजेस ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. आता आपला नेक्स्ट ड्रग बघू जे आहे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला 2MgO 3SiO2 3H2. काय म्हणते मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे 2MgO अँड 3SiO2 3H2. जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या ठिकाणी 2 मोल कशाचं आहे MgO ज्याला आपण म्हणतो मॅग्नेशियम ऑक्साईड आणि SiO2. SI मीन्स सिलिकॉन आणि O2 मीन्स 2 ऑक्सिजन आहे त्याला आपण काय म्हणतो सिलिकॉन डायऑक्साईड. काय म्हणतो सिलिकॉन डायऑक्साईड अँड 3H2. म्हणजे ह्या ठिकाणी मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट कसं तयार झालं. इट इज अ कंपोनंट ऑफ व्हॅरिंग प्रपोर्शन. आपण काय घेतलं मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साईडचं व्हॅरिंग प्रपोर्शन घेऊन काय तयार केलं मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. आता व्हॅरिंग प्रपोर्शन म्हणजे ह्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड किती आहे 2 मोल आणि ह्या ठिकाणी सिलिकॉन डायऑक्साईड किती आहे 3. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार व्हॅरिंग प्रपोर्शन. वेगवेगळे प्रपोर्शन घेऊन कशाचे एकतर मॅग्नेशियम ऑक्साईड आणि दुसरं कोणतं आहे सिलिकॉन डायऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साईडला जेव्हा आपण व्हॅरिंग प्रपोर्शनने एकत्र करू तेव्हा जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे 2MgO 3SiO2 3H2. आलं लक्षात. पूर्णला पूर्ण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहावं लागतं त्याला म्हणतो आपण मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. बघा याची प्रॉपर्टीज. नेचर कसं आहे हायग्रोस्कोपिक फाईन पावडर. काय आहे हायग्रोस्कोपिक फाईन पावडर. तुम्हाला माहिती मी सांगितलेलं आहे की हायग्रोस्कोपिक म्हणजे काय द सबस्टन्स विच ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एअर अँड गेट लिक्विफाय. असे सबस्टन्स जे काय करतात हवेमधलं ॲटमॉस्फेअरमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतः काय करतात लिक्विफाय होतात त्याला आपण काय म्हणतो हायग्रोस्कोपिक सबस्टन्स. तर हा मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सुद्धा कोणता सबस्टन्स आहे हायग्रोस्कोपिक सबस्टन्स. आलं लक्षात. आणि कलर कसा आहे त्याचा व्हाईट. odorless, tasteless, solubility insoluble in water due to the presence of magnesium. या ठिकाणी मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम वॉटरमध्ये कसा राहतो इन्सोल्युबल. त्यामुळे याचं नेचर कसं आहे हायग्रोस्कोपिक फाईन पावडर. कलर व्हाईट. odorless, tasteless, solubility insoluble in water. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय आहे जेव्हा आपण मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटला मिनरल ॲसिड सोबत काय करू डिकम्पोज करू. व्हेन इट इज डिकम्पोजेस बाय द मिनरल ॲसिड टू फॉर्म अ मॅग्नेशियम क्लोराईड अँड ट्रायसिलिसिक ॲसिड त्यालाच आपण काय म्हणतो कोलायडल सिलिका. काय म्हणतो कोलायडल सिलिका. रिॲक्शन बघा बरं कशी दिसेल. काय म्हणते जेव्हा आपण कशाला डिकम्पोज करू मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. मला सांगा बरं मग मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटचा फॉर्म्युला काय आहे 2MgO 3SiO2. ओके. त्याला आपण कशासोबत डिकम्पोज करणार ॲसिड सोबत. कोणता ॲसिड मिनरल ॲसिड. ह्या ठिकाणी आपण घेऊ 4 मॉलिक्यूल ऑफ HCl. सगळ्यांना माहिती रिॲक्शन कशी होणार काय तयार होणार मॅग्नेशियम क्लोराईड. काय तयार होणार मॅग्नेशियम क्लोराईड.
किती मॉलिक्यूल तयार होतील मॅग्नेशियम क्लोराईडचे? MgCl2. बघा Cl2 म्हणजे इथं 4 क्लोरीन यूज झाले आणि 2 मॅग्नेशियम यूज झाले, म्हणजे काय झाले 2MgCl2. आता उरलं काय मला सांगा बरं, काय राहिलं? ह्या ठिकाणी 4 हायड्रोजन जशाला तसे लिहा, मग 4 हायड्रोजन, कारण की Cl ऑलरेडी इकडे वापरले आपण. नंतर झालं, नंतर ह्या ठिकाणी अजून काय यूज केलं आपण? बरोबर आहे, मॅग्नेशियम झालं, ऑक्सिजन राहिले. ऑक्सिजन किती आहे? 2 ऑक्सिजन ह्या ठिकाणचे आणि ह्या ठिकाणचे किती झाले? 6 ऑक्सिजन. आणि अजून काय आहे? 3 सिलिका, म्हणजे Si3 आणि ऑक्सिजन किती झाले? 6 आणि 2 8 O8. आलं लक्षात? म्हणजे H4Si3O8 ज्यालाच आपण काय म्हणतो बघा, आपण ट्रायसिलिसिक ऍसिड. काय म्हणतो त्याला आपण? ट्रायसिलिसिक ऍसिड. आणि MgCl2 म्हणजे काय झालं? मॅग्नेशियम क्लोराईड. आणि H4Si3O8 म्हणजे काय झालं? ट्रायसिलिसिक ऍसिड. त्याचंच दुसरं नाव काय आहे? कोलायडल सिलिका. आणि हे आपण कशासाठी यूज करतो? जेव्हा त्याचं फॉर्मेशन कोलायडल सिलिकामध्ये होते किंवा ट्रायसिलिसिक ऍसिड मध्ये होते, ते काय म्हणून यूज करतो? प्रोटेक्टिव्ह अँड ऍडझॉर्बंट म्हणून सुद्धा काय होते? त्याचा यूज होते. आलं लक्षात? मग बघा बरं त्याचे युजेस काय आहेत. रिएक्शन आली लक्षात? काय म्हणते? जेव्हा आपण त्याला मिनरल ऍसिड सोबत रिॲक्ट करू, त्याचं डिकम्पोजिशन होणार. आणि डिकम्पोजिशन कशामध्ये होणार? एक तर कोलायडल सिलिका आणि दुसरं कोणतं आहे? मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये. आलं लक्षात? युजेस बघा, अँटासिड, ऍडझॉर्बंट, प्रोटेक्टिव्ह अँड लॅक्झेटिव्ह अँड इमल्सिफाइंग एजंट. 4 युजेस आहेत. पहिला यूज आहे ॲज अ अँटासिड, दुसरा यूज आहे प्रोटेक्टिव्ह अँड ऍडझॉर्बंट, तिसरा आहे लॅक्झेटिव्ह आणि चौथा आहे इमल्सिफाइंग एजंट. कोणता आहे? इमल्सिफाइंग एजंट. हे झाले मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटचे युजेस. राहील लक्षात सगळ्यांच्या? आता मला सांगा बरं, आपण आतापर्यंत 3 अँटासिड बघितलं. एक तर ॲल्युमिनियम कंटेनिंग, दुसरं कॅल्शियम कंटेनिंग आणि तिसरं कोणतं होतं? मॅग्नेशियम कंटेनिंग. बरोबर आहे. पण नॉन ॲब्झॉर्बेबल किंवा नॉन सिस्टमिक अँटासिडचे 4 क्लासिफिकेशन होते. कोणता कोणता होता क्लास? ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड आणि लास्ट होता कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. ठीक आहे. ह्या ठिकाणी कॉम्बिनेशन म्हणजे काय? जेव्हा आपण 2 अँटासिड एकमेकांमध्ये मिक्स करतो. मला सांगा त्याची नीड का पडली की कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन कसं काय द्यावं लागले? कारण की जेव्हा कधी आपण बघितले कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड आणि मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड काय कॉज करत होतो? कॉन्स्टिपेशन. बरोबर आहे. ते काय करत होते? जर त्याचा आपण जास्त यूज केला तर ते काय करतात? कॉन्स्टिपेशन. हे त्याचे साईड इफेक्ट होते. सेम ॲज आत्ताच आपण मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड बघितलं. त्या मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिडचा साईड इफेक्ट काय आहे? ते लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी परफॉर्म करतं. लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी परफॉर्म करतं म्हणजेच काय करतं? ते डायरिया कॉज करतं. बरोबर आहे. मग मला सांगा कॅल्शियम आणि ॲल्युमिनियमचं कॉन्स्टिपेशन कॉज करत असतील आणि मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड काय करत असतील? डायरिया. जे आपलं नवीन तयार झालेलं कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन आहे ते काय करतील? ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटीला बॅलन्स करेल आणि फक्त कोणती ऍक्टिव्हिटी देईल? तो अँटासिड. म्हणून आपल्याला गरज आहे, कारण की सिंगल जर फक्त आपण अँटासिड बघितले, कोणतेही ॲल्युमिनियम कंटेनिंग बघितलं, कॅल्शियम कंटेनिंग बघितलं किंवा मॅग्नेशियम, ते फक्त आपल्याला अँटासिड प्रॉपर्टी परफॉर्म करत नव्हते आणि त्याचं जास्त त्याची ऍक्टिव्हिटी देत नव्हते, कारण की त्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट सोबतच होते. ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम काय करत होता? कॉन्स्टिपेशन कॉज करत होता आणि मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड इंडिव्हिज्युअल दिले तर काय करत होतं? ते डायरिया. म्हणून आपण असे अँटासिड यूज करतो, काय करतो? त्याला कॉम्बिनेशन करून. म्हणजे मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड सोबत आपण दुसरं काय देणार कॉम्बिनेशनमध्ये? एकतर ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड किंवा कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड. आलं लक्षात? का? कारण की एक जण कॉन्स्टिपेशन करणार, एक जण डायरिया, त्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी कशी राहणार? बॅलन्स. आणि तो त्याची जी मेन ऍक्टिव्हिटी आहे ॲज अ अँटासिड ती कशी देणार? जास्त चांगल्या पद्धतीने देईल. ओके. म्हणून आपण सहसा जर तुम्ही मार्केटमध्ये बघितले जेलोसिल वगैरे जेलोसिल बघितलं बरोबर आहे. जेलोसिल सुद्धा काय आहे? कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशनचं एक्झाम्पल आहे. आलं लक्षात? काय आहे? कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशनचं. कोणतं आहे? जेलोसिल आहे. परत अजून एक आहे डायजिन सुद्धा ॲडव्हर्टाईज बघितली तुम्ही डायजिनची, ते सुद्धा काय आहे? कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. का? कारण की इंडिव्हिज्युअल अँटासिड त्याची व्यवस्थित म्हणजे प्रॉपरली ॲक्टिव्हिटी देत नाहीत, म्हणून आपण काय करतो? कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन प्रोव्हाइड करतो. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? डायजिन म्हणा किंवा जेलोसिल. ह्याचे जे
पॉईंट्स आहेत, मी तुम्हाला लगेच लेक्चर झाल्यानंतर त्याचे जे काही स्टेप वाईज पॉईंट आहेत ते आपल्या ग्रुपवर स्क्रीनशॉट शेअर कराल, ते तुम्ही बघून घेताल. ओके. आणि वहीमध्ये ड्रॉ करा. हेडिंग टाकायचं कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन, त्याचे ते पॉईंट लिहायचे आणि खाली त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत गुड, जेलोसिल आणि डायझिन. राहीन लक्षात इथपर्यंत. हे झाले आपले अँटासिडचं पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन. आता आपले गॅस्ट्रोइंटेस्टायनलचं क्लासिफिकेशन आठवा. मेन किती क्लास होते गॅस्ट्रोइंटेस्टायनलचे? 4. पहिला कोणता होता मला सांगा? ऍसिडिफाईंग एजंट, बरोबर आहे, किंवा त्याला आपण गॅस्ट्रिक ऍसिडिफायर सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? ऍसिडिफाईंग एजंट म्हणतो किंवा गॅस्ट्रिक ऍसिडिफायर. दुसरं कोणतं होतं? अँटासिड. तिसरं कोणतं होतं? गुड प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. आणि चौथं कोणतं होतं? सलाईन कॅथेरेटिक किंवा त्याला आपण लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह सुद्धा म्हणतो. तर या क्लासिफिकेशन मधले आपले 2 क्लास झालेले आहेत. कोणते कोणते? ऍसिडिफायर किंवा ऍसिडिफाईंग एजंट आणि दुसरं कोणते? अँटासिड. आता आपले जे पुढचे 2 आहेत ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला, जे की कोणते आहेत? प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट. आणि नेक्स्ट कोणतं आहे? सलाईन कॅथेरेटिक. ओके. तोपर्यंत थँक्यू. आणि हे बघा, आता इथून तुमचे प्रत्येक काय सुरू झालेले? प्रत्येक ड्रगचं डिस्क्रिप्शन सुरू झालेले, बरोबर आहे, मोनोग्राफ. तर हे लक्षात ठेवणं तुम्हाला कंपल्सरी आहे, कारण की प्रत्येकाचे काहीचे युजेस विचारतात, काहीचे प्रॉपर्टी विचारतात, काहीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारतात, काहीचे सिनोनिम. तर एक सिम्पली काय करायचं? एक चार्ट करायचा. चार्ट कसा करायचा सांगते, आणि जसे ड्रग मी शिकवत जाईल तसे तसे तुम्ही त्या चार्टमध्ये फिलअप करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच पाठ तुम्हाला होऊन जाईल आणि लक्षात राहील. ओके. चार्ट कसा करायचा सांगते, लक्ष द्या सगळ्यांनी. चार्ट म्हणजे पहिला सिरियल नंबर राहील, सिरियल नंबर, नंतर नेम ऑफ कंपाऊंड, नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला, नंतर सिनोनिम. ठीक आहे. काय काय? सिरियल नंबर 1 2 3 4 लिहायचं. नेम ऑफ कंपाऊंड जे आपले आतापर्यंत झालेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट, ते सुद्धा ह्याच्यात नावं टाकायचे. मग इथं सोडियम बाय कार्बोनेट लिहिलं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लगेच समोर लिहायचा, आणि नंतर लगेच त्याचं सिनोनिम लिहायचं, आणि नंतर लगेच त्याचे काय लिहायचे? युजेस. काय लिहायचे? युजेस. हा तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे प्रत्येक कंपाऊंडसाठी. एक मी करून दाखवते. कोणता घेता? घ्या ना, सोडियम बाय कार्बोनेट. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याचा? NaHCO3. सिनोनिम काय आहे? बरोबर आहे, बेकिंग सोडा. आणि त्याचा यूज काय आहे? सिस्टमिक अँटासिड. इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर. जे काही 3-4 युजेस आहेत ते सगळे त्याच्यामध्ये लिहायचे. ओके. आणि असं झालं की नंतर मस्त अशी रेष मारायची आणि परत दुसरा ड्रग घ्यायचा. ओके. असे तुम्हाला प्रत्येक ड्रगचे चॅप्टर वाईज चार्ट करायचे आहेत. आधीचा चॅप्टर बघितला होता क्वालिटी कंट्रोल, त्यामध्ये आपल्याला ड्रग आपण बघितले नाही, फक्त थेरी होती. पण आता ह्या चॅप्टर पासून तुमचे ड्रग सुरू झाले, कंपाऊंड सुरू झालेत, बरोबर आहे. त्या कंपाऊंडचे तुम्हाला ह्यावेळी स्टडी करायची आहे, जेणेकरून ते प्रत्येक त्याचे युजेस, मॉलिक्युलर फॉर्म्युला, सिनोनिम तुमच्या लक्षात राहील. ओके. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. आता राहिलेले जे 2 पॉईंट आहेत ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू.